नमस्कार मित्रांनो, मी निखिल कटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिका निवडणूक रणधुमाळी 2025 अगदी आटोक्यावर आलेली असून किंवा अंतिम तारखेकडे पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्येच प्रभागामध्ये कशा पद्धतीनं जे उमेदवार आहेत ते प्रचार करतायत, याच पार्श्वभूमीवर आज आपण सांगोला तालुक्यातील प्रभाग क्रमांक 5 यामधील जे उमेदवार आहेत काशीलिंग गावडे यांच्याशी खरं तर आपण चर्चा करणार आहे की जी प्रचाराची यंत्रणा आहे त्यांनी प्रभागामध्ये कशा पद्धतीने राबवलेली आहे आणि त्यांचा अजेंडा कशा पद्धतीचा ठरलेला आहे। प्रथमतः तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी काशीलिंग गावडे, प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेनेकडून उमेदवार आहे। बरं, आता तुम्ही यामध्ये जर बघितलं तर शिवसेनेकडून उमेदवार आहे, तर प्रचाराची यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीने तुमची सुरू आहे? सांगोला तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शहाजीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे गटनेते माजी गटनेते तथा नगरसेवक आनंदभाऊ माने सध्याचे ते नगरपदाचे उमेदवार आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 5 मधून चांगली तयारी केलेली आहे। बरं, आता तुम्ही सांगितले प्रभागामध्ये तयार केलेले आहे, लोकांच्या समोर जात असताना प्रश्न काय समोर येते? प्रभाग क्रमांक 5 मध्ये संजय नगर आणि त्या भागातील परिसराचा बहुतांश भाग आहे, त्याचा विकास मागील 5 वर्षामध्ये काहीच झालेला नाही। तर तिथले जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी त्या भागामध्ये दुर्लक्ष खूप केलं होतं। तिथल्या लोकांच्या नाराजी आहेत, तर त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। सध्या शहाजीबापू पाठीमागील 5 वर्षामध्ये आमदार होते, त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये विकास झाला नाही का? मग विकास झालेला आहे। आमदार शहाजीबापू पाटील यांनी निधी भरपूर दिलेला आहे आणि विकास झालेला आहे, पण काही प्रमाणात विकास राहिलेला आहे। त्या भागातील जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी तो भाग दुर्लक्षित केलेला होता। त्या अडचणी काय आहेत पण प्रामुख्याने तिथल्या? संजय नगर आणि त्या परिसरामधील रस्ते, पाणी, लाईटचा काही प्रश्न आहे, तो आम्ही आता पूर्ण करणार आहे। लाईट किंवा रस्तेच अपूर्ण राहिलेले आहेत। सांगोला शहरातलीच परिस्थिती रस्त्याची बघितली तर अपूर्ण आहे, मग हे गोष्टी कशामुळे घडल्यात काय वाटायला? शहरात ज्या रस्त्याची अडचणी आहेत त्या ड्रेनेजचे पाईपलाईन वगैरे भुयारी गटर आहेत, त्यामुळे त्या राहिलेल्या आहेत, पण हे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यासारखा भाग झालेला होता पहिला। त्यामुळे तिथं दुर्लक्षित झालेला भाग होता, त्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या जनतेमधूनच आता आमची उमेदवारी ह्याच्यासाठी मागणी होत आहे की तुम्हीच इथं काम करू शकताय, तर आम्ही लोकांच्या आग्रहाखातीरच ही निवडणूक लढवत आहोत। मग यापूर्वी चळवळीत काम करत असताना कशा पद्धतीचं काम केलं किंवा म्हणजे तुम्हाला समाजाची जी आवड निर्माण झाली काम करणे कशी तयार झाली? काम राजकारणात येण्यासाठी तसं सुरुवातीला केलंच नव्हतं, समाजकारणाचीच आवड होती। समाजकार्य करत लोकांच्या अडचणी वगैरे हे करत असताना हळूहळू ह्यामध्ये राजकारणात आलो आणि लोकांनी स्वीकारलं की बाबा समाजकारण करता तर तुम्ही या, तुमच्यासारखे लोकांची गरज आहे राजकारणामध्ये। तर अशा पद्धतीने आम्ही राजकारणात आलो। पाठीमाग कोरोनाचा काळ होता, त्यावेळेला आनंद भाऊजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक लोकांना सहकार्य केलं। बरेच जण त्यावेळी घरातून पण बाहेर निघाले नव्हते स्वतःच्या जीवाची पर्वा करून, पण आम्ही आनंदभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांना मदत केली। तर आता इथं जर बघितलं तर खरं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जी युती आहे आमदार शहाजीबापू म्हणजे शिंदे गटाची आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे, पण सांगोल्यातलं खरं तर राजकीय समीकरण बदललं, त्यामुळं बापू एकटे पडलेत आणि सर्व जे काही बलाढ्य पक्ष ती एकत्र आलेत। ह्याच्यामुळं कुठंतरी तुमचं मताधिक्यामध्ये फटका बसेल किंवा त्याच्या मतामध्ये विभागणी होईल, काय वाटतंय तुम्हाला या बाबतीत? ही युती जी झाली शहरामध्ये निवडणुकीसाठी ती लोकांना मान्य नाही। भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि आबांची जी युती झाली आहे ती लोकांना मान्य नाही। बापू एकटे पडले नाहीत, उलट बापूंना लोकांचा प्रतिसाद वाढलेला आहे की कोणत्या गोष्टीमुळे ही एकत्र झालेत हे काय लोकांना समजत नाही। तर लोकांनी स्वतः आता आनंदभाऊ माने यांना येऊन भेटून बापूंना भेटून मतदारच सांगत आहेत की बापू आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही लढा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी। बापूंनी खरं तर बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी ज्यावेळी सांगोल्यात आले त्यांच्या सभेमध्ये बोलताना सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि ज्या काय पैशाच्या बॅगा होत्या त्या सांगोल्यातनं आल्या, जवळ्याला गेल्या, त्यामुळं कुठंतरी भारतीय जनता पार्टी सांगोल्यातील राजकारण विस्कटीत करते असं वाटतंय? भारतीय जनता पार्टीचं आणि बापूंचं ज्या काही गोष्टी घडल्या त्या आम्हाला त्याच दिवशी तशाच बापूंनी शेअर केल्या। पूर्वी कधी बापूंनी ही खंत कार्यकर्त्यांना सुद्धा बोलून दाखवली नव्हती, त्यांनी त्या गोष्टी सगळ्या ॲडजस्ट करून एक युतीचा भाग आहे म्हणून ते सगळं बापूंनी असू द्या म्हणून चालढकल करत होते। पण ते त्या दिवशी सर्वांना सांगितल्यापासून अजून जनतेमध्ये बापूंबद्दल
एक चांगला रिस्पॉन्स मिळाला बापूंना आणि लोक आता बापूंबरोबर मग बापूंची अचानक क्रेज कशामुळे वाढली? शहरामध्ये बघितलं तर बापूंची क्रेज आता भयानक पद्धतीने आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. कशामुळे वाढायला लागली? बापूंची क्रेज तशी पहिल्यापासूनच आहे, पण जसं राजकारणामध्ये एखाद्याला चांगल्या व्यक्तीला जर एकटं पाडण्याचा कोणी प्रयत्न केला तर आपोआपच त्यांची क्रेज वाढते आणि बापूंच्या बाबतीत तसंच घडलेलं आहे. बरं, आता ह्या नगरपालिकेत जर बघितलं तर बापूंनी नवख्या चेहऱ्यांना, म्हणजे जे नवीन चेहऱ्याचे जे उमेदवार आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत, अशांना संधी जास्त दिलेली आपल्याला बघायला मिळते. ह्या गोष्टीकडे कसं बघताय? आता सांगोला शहराचा विकास करायचा असेल तर तरुणच चेहरे लागणार ना. जास्त वय झालेल्या लोकांनी काय करायचं? आता आपले भाजपचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे आबा, त्यांनाच तुमच्यासारख्या पत्रकारांनी प्रश्न विचारले की आबा तुमचं विजन काय, तर आबा सहज बोलून गेले की आता मी ह्या वयात काय करणार. म्हणजे ते बापूंनी सांगितलं असेल की बापूंचा विचार असेल की काम करायचं तर तरुण नेतृत्व पाहिजेत, म्हणजे युवा कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. युवा कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे तर शहराचा चांगला विकास होऊ शकतो. मग आता शहराचा कायापालट किंवा प्रभागाचा कायापालट करण्यासाठी तुमचं काय रणनीती काय ठरली? रणनीती ज्या भागामध्ये काहीच झाला नाही विकास त्या भागाला आम्ही जास्त प्राधान्य देणार आणि पूर्ण प्रभाग 5मध्ये पुढच्या पंचवार्षिक येईल तोपर्यंत कोणतंही काम राहणार नाही एवढे आम्ही खात्री दिली मतदारांना. याचबरोबर जर बघितलं सभागृहामध्ये जे तुम्ही मांडणारे प्रश्न आहे त्याची काही तुम्ही तयारी केलेली आहे की बाबा निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये जे असणारे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही मांडणार आहे? कुठले आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रश्न मांडणार आहे? राहू दे कोणता प्रश्न म्हणला? सभागृहामध्ये जे तुम्ही आता प्रश्न मांडणार आहे निवडून गेल्यानंतर त्याची काय तयारी केलेली, तयारी म्हणजे तो आमचा जो भाग आहे प्रभाग क्रमांक 5 त्यामध्ये इंदिरानगर आणि संजय नगर ह्या 1-2 झोपडपट्ट्या येतात, तिथल्या खूप अडचणी अजून राहिलेल्या आहेत आणि मी त्या प्रभागामध्ये त्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये संजयनगर झोपडपट्टीमध्ये मी स्वतः राहिलो 6 महिने. तर तिथल्या लोकांच्या अडचणी समस्या जे काय आहेत त्या मी स्वतः सहन केलीत. मागच्या एक 5-10 वर्षापूर्वी मी तिथंच राहिलो होतो 6 वर्ष झोपडपट्टीत मी दिवस काढलेत. त्यामुळे तिथल्या लोकांचा एक विश्वास आहे की हा माणूस जर नगरसेवक झाला तर आपल्याला लय काय ह्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, आपोआप घडणार गोष्टी विकास होणार. म्हणजे फाटक्या कार्यकर्त्याला संधी देतील लोक? 100% देणार. मला विश्वास आहे मतदारावर, ते मला 100% नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदावर विराजमान करणार. याचबरोबर विजयाचा गुलाल जो आहे 3 तारखेचा त्या संदर्भात कशा पद्धतीचं प्लॅनिंग आहे? विजयाचा गुलाल 3 तारखेचा हा 100% शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि सर्व शिवसेनेचे उमेदवार निवडून येऊन होणार. सगळे 23 यायची शक्यता खूप आहे. 100% चान्सेस आहेत, कारण लोकांनी ही निवडणूक आता हातामध्ये घेतलेली आहे. बरं, ह्यात बघितलं तर धनशक्ती आणि जनशक्ती ही सुद्धा कुठंतरी जनतेमध्ये बोललं जाते. कुठेतरी भारतीय जनता पार्टी असेल किंवा बलाढ्य पक्ष आहेत ह्याचा कुठंतरी वर्षाव सांगोला शहरामध्ये करतील, प्रभागात करतील वाटते. किती पैशाचा वगैरे वापर जर केला तरी एकदा लोकांनी ठरवलं का त्यामध्ये बदल होत नाही. हे लोकसभेला सुद्धा बघितले लोकांनी. अशा चर्चा आहेत की भरपूर पैसे किंवा हे वापरून सुद्धा भाजप मागच राहिला आणि मोहिते पाटील निवडून आले होते. तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 5मधील हे उमेदवार होते आणि त्यांनी प्रभागामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं ते प्रश्न जे असतील लोकांचे ते सभागृहामध्ये कशा पद्धतीने मांडायचं आणि आमदार शहाजी बापू पाटील यांचासुद्धा विकास जो झालेला आहे प्रभागामध्ये कशा पद्धतीने झालेला आहे आणि उर्वरित कामं कशा पद्धतीने करणार आहेत या सर्व गोष्टी खरंतर त्यांनी आपल्याशी चर्चा केलेल्या आहेत. धन्यवाद.